नमस्कार मित्रांनो, मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत MS Word मध्ये तुमचे रिझ्यूम कसे बनवायचे, तसेच तुमचा बायोडाटा कसा बनवायचा रिझ्यूम मध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉन क्लिक करा, कारण की आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर आमच्या नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वात आपल्याला बनवायचं आहे रिझ्यूम मेकर. तर आता रिझ्यूम कसं तयार करायचं आपण बघून घेऊया. रिझ्यूम तयार करण्यासाठी आपल्याला याचं वर्ड नाही, त्याच्यानंतर आपल्याला करायचं एक ब्लँक शीट घ्यायची आहे. ब्लँक शीट घेतल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे फॉन्ट वगैरे तुम्ही बघू शकता. होम टॅब, इन्सर्ट टॅब, डिझाईन, पेज लेआउट. तर पेज लेआउट मध्ये जाऊन तुम्ही साईज सुद्धा हे करू शकतात, चेंज वेगवेगळे. तर आपण हे 4 साईज घेतली आहे. त्यानंतर आपल्याला होम मध्ये जायचं आहे. होम मध्ये जाऊन तुम्हाला हे सर्व टॅब दिसतील वरती. टॅब नंतर तिथे फॉन्ट आहे, फॉन्टचा आहे, पॅरेग्राफ आहे, स्टाईल आहे, आणि सर्व एक एक दिलेलं आहे सेंटरमध्ये बघू शकतात. तर अशा प्रकारे तर आपल्याला रिझ्यूम टाईप करून घ्या. ही साईज वगैरे बद्दल 20 तुमच्या हिशोबानुसार तुम्ही ठेवू शकता. नॉर्मली रिझ्यूम साईज ही तुमची वरची पॉईंट 36 ठेवायची तुम्हाला नावाची. त्यानंतर आपण त्याला बोल्ड सुद्धा करू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुमच्या डाटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याला. त्यानंतर आपल्याला टाकायचं डिटेल टाकून घ्यायचे. डिटेल टाकून घ्या, बघून घ्या तुम्ही पर्सनल डिटेल वगैरे. तर मित्रांनो, आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा, एक गरजू विद्यार्थ्याला, ज्याला रिझ्यूम कसे बनायचे हे कळून जाईल बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे रिझ्यूम बनवून घेऊ आपण. पर्सनल डिटेल वगैरे माहिती वगैरे बघून घेऊ, अंडरलाईन वगैरे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला टेबल घ्यायचे. इन्सर्ट मध्ये जाऊन तुम्ही टेबल घ्यायचे. त्यानंतर तुम्ही खाली इन्सर्ट टेबल तिच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही डायरेक्ट इन्सर्ट करू शकता, ड्रॉ सुद्धा करू शकतात, किंवा तिच्या दाखल करून सुद्धा करू शकतात. पर्सनल डिटेल आपण टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडीशी बघा साईज वाढून घ्या तुमची, टाईप करून सुद्धा करू शकता मग. आणि त्या कॉलम मध्ये तुम्ही टाईप करताय तुम्हाला, तर तुम्हाला सेंटर घ्यायचं आहे तर सेंटरला सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर आपल्याला मर्ज आणि सेल करायचे. जिथे आपल्याला एक फोटोसाठी पद्धतशीर फेस तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही. आता आपण इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर्स मी सिंपल एक पिक्चरचं फोटो घेतो, जे माझ्या डेस्कटॉपला सेव्ह आहे बघा ते. हा, तर अशा प्रकारे एक सेव्ह करू होतो. इथे तुमचा स्वतःचा फोटो सुद्धा तुम्ही लावू शकतात, किंवा असा तरी ठेवला तरी चालेल. आता मी माझ्या ते रोज पद्धतशीरपणे क्लिअर करून घेतो, सेंटरला रो करून घेतो पद्धतशीरपणे. त्यानंतर तुम्ही नेम, ऍड्रेस, त्याच्यानंतर आपला ईमेल आय डी, डेट ऑफ बर्थ, हा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, आणि डेट ऑफ बर्थ, किंवा तुमचं मटेरियल स्टेटस, मॅरिड स्टेटस, तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता तुमच्या हिशोबानुसार तुम्ही चेंज करू शकता बरं, असं काही नाही. मी असं नॉर्मली टाकतो, तुम्हाला शॅम्पल मधून दाखवत आहे बघा. तर तुम्ही सुद्धा कॉलम सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर नाव टाकून घेऊ राहुल कुमार. त्यानंतर ऍड्रेस राहील, जे तुम्हाला ऍड्रेस आवडेल ते ऍड्रेस तुम्ही टाकू शकता. साईज कमी जास्त करू शकतात, फॉन्ट देऊ शकतात. गांधीनगर, दिल्ली टाकून घ्या. डिटेल बघून घ्या तुम्ही प्रॉपरपणे. मित्रांनो, चॅनल युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ प्रत्येक गरजू व्यक्तीला शेअर करा. थोडं टाईप करून घ्या, थोडं टेबल वगैरे पद्धतशीरपणे, साईज वगैरे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्या एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल टाकायचे. तुमचं जे शिक्षण वगैरे झालेलं आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेल टाकायचे. पहिल्याच्या सिरियल नंबर, दुसऱ्या डिग्री, थर्ड मध्ये टाकू हा इयर्स, थर्ड मध्ये इयर्स टाकू, पासिंग इयर वगैरे, तुम्ही किती पास झाला कधी नाही. त्यानंतर तुमचं
बोर्ड कोणतं आहे, त्यानंतर तुमचं पर्सेंटेज किती आहे. तुम्ही याच्यात सुद्धा रोख कॉलम ऍड करू शकता इन्सर्ट मध्ये जाऊन. त्यानंतर तुमचा सिरियल नंबर वगैरे तुम्ही टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची डिग्री वगैरे, तुमचं एज्युकेशन काय झालेलं ते एज्युकेशन तुम्हाला टाकून घ्यायचं, 10वीचं, 12वीचं, 15वीचं. तुमचं बीएससी झालंय, बीकॉम झालेलं आहे, आर्ट झाला, कॉमर्स झाले असेल, बीएससी झाले असेल, बीए झाला असेल, ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तिथं. त्यानंतर तुम्ही पासिंग इयर कधी झालेलं आहे ते पासिंग इयर टाकून घ्या तुम्ही. तुमच्या हिशोबानं तो टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी बोर्ड कोणतं होतं ते युनिव्हर्सिटी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर पर्सेंटेज टाकून घ्यायचं आहे. ते पर्सेंटेज टाकून घेतो. त्याच्यानंतर थोडंसं पण पाहून घ्या. आता जे कॉलम थोडंसं कमी जास्त झालं तर तुमचं कॉलम खालीवर होतो बघा. तर पद्धतशीरपणे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आता वर्क एक्सपिरियन्स, जसं तुमचा एखादा एक्सपिरियन्स आहे, एखाद्या कंपनीत काम केलेलं आहे तुम्ही, नाही तर कोणत्याही ठिकाणी काम केलेलं असेल तर तुम्हाला एक वर्क एक्सपिरियन्स असं म्हणतात त्याला, वर्क एक्सपिरियन्स टाकू शकता तुम्ही. आता प्रोजेक्ट एनटीपीसी वगैरे टेक्निकल तर काय बी जो वर्क असेल करेल तुम्ही ना, तो वर्क तुम्हाला टाकायचा आहे ना. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर वगैरे, ड्युरेशन वगैरे, टाइम तुम्ही किती वर्ष काम केलेलं आहे असं वगैरे तुम्ही टाईप करून घ्यायचं तिथं. ड्युरेशन टाइम किती झालेला किती नाही, तुमचं टायटल काय होतं तिथं जॉबमध्ये, मेंबर किती होतात, प्रोजेक्ट काय आहे, जे असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं विचारानुसार. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ याच्या अतिरिक्त काही लागेल रिझ्यूम जर दुसरा बनवून पाहिजे असेल तुम्हाला व्हिडिओ, तर ते सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला फक्त कमेंट करून कळवा, आम्ही तुम्हाला नक्की त्या व्हिडिओची एक तुम्हाला व्हिडिओ टाकून देऊ डिस्क्रिप्शन मध्ये. तर आपलं डिक्लेरेशन टाकायचं आहे तुमचं. आय हॅव डिक्लेरेशन दॅट इज द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड अबाउट द ट्रू अँड बेस्ट नॉलेज. तुम्ही तुमच्या याच्यानुसार सुद्धा एडिट करू शकता. जर तुम्हाला प्रोफेशनल रिझ्यूम लागत असेल ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा, आम्ही त्याचा सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकू. रिझ्यूम पद्धतीने पण चेक करून घ्यायचं आहे, काही कमतरता आहे का नाही, पद्धतीचे काही चुकी झालेल्या आहेत करू शकतात. आता आपण काय करूया, याचा टेबल जो आहे तो टेबल आपण रिमूव्ह करूया. तुम्ही बघू शकता, आपण टेबल रिमूव्ह करूया. तर टेबल कसा रिमूव्ह करायचा जाणून घेऊया चला तर पहिले एकदा तुम्ही पद्धतशीरपणे चेक करून घ्या, खालीवर बघा चेक करून स्क्रोल डाऊन करून जे असले ते बघू शकता. आपला आता टेबल जो आहे, आता टेबलला हायलाईट करूया आपण. तर करून हायलाईट करू आता आपण याला टेबलला. त्याच्यानंतर आपण याचं टेबलचं प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला बोर्ड अँड स्टँडर्ड बघू शकतो. याच्यानुसार नन ऑफ द करून घ्यायचं बोर्ड. केल्यानंतर तुमचं जे टेबल आहे ते टेबल तुम्ही तुमचा टेबल अशा प्रकारे दिसेल तुम्हाला हायलाईट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आज तुमचं सिरियल वाईज झालेलं आहे, पण पद्धतशीर दिसेल तुम्हाला प्रॉपरपणे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा रिझ्यूम आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया नवीन व्हिडिओ नवीन चार घेऊन. चला तर मित्रांनो, धन्यवाद.